Praise the Lord. हालेलुया. You know, we saw yesterday a beautiful thing. आणि काल आपण सुंदरशी गोष्ट पाहिली. You saw how God's destiny is for us. आणि तुम्ही पाहिलं देवाचा ध्येय नियती कशी आपल्यासाठी. Amen. आमेन. God has a great plan for you. आणि प्रभूकडे तुमच्यासाठी थोर योजना आहे. Amen. आमेन. Don't put yourself down. स्वतःला खाली लेखू नका. Lift yourself up. स्वतःला उचलून धरा. Know what God says about you. आणि हे जाणून घ्या की प्रभू तुमच्याविषयी काय बोलतो. Amen. आमेन. Live the God life. आणि दैवी जीवन जगा. Means live the king life. याचा अर्थ राजाचं जीवन I जगा. know many people could be offended मला माहिती आहे असं अनेक लोक नाराज when होतील. we talk about greatness and prosperity and success and kingship. म्हणजे असं आपण राजशाही समृद्धी थोरपणा याविषयी जास्त बोलतो. I know people could be offended. मला माहिती आहे लोक नाराज But that's the होतात. truth. पण हे सत्य आहे. Amen. आमेन. See, whenever you want to know something, आणि ज्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी go जाणून to the घ्यायच्या beginning. Go to the beginning. सुरुवातीला जा. Even Jesus said that. आणि येशू देखील असंच बोलला. When some of the people came to him आणि काही लोक येशूकडे आले and they spoke about a woman, आणि ते एका स्त्रीविषयी बोलले. you know, having so many husbands. आणि इतके तिच्याकडे पती होते. And then the Lord said, आणि मग प्रभू बोलला. it was not so in the beginning. आणि सुरुवातीला हे असं नव्हतं. Amen. आमेन. So we need to, there's a principle called in the beginning. आणि एक तत्व आहे सुरुवातीपासून. Yeah. Because God doesn't change, that means. कारण याचा अर्थ प्रभू बदलत नाही. Amen. आमेन. Even his laws doesn't change. आणि त्याचे नियम देखील बदलत नाही. Grace has not removed the law. No. आणि कृपेने नियमाला काढलं नाही. That's what some people preach. आणि हेच काही लोक प्रचार That is करतात. not the right kind of message. आणि हा योग्य संदेश नाही. Grace does not remove the law. आणि कृपा नियमांना काढत The नाही. law shows the nature, character of God. आणि नियमशास्त्र देवाचं चरित्र देवाचा स्वभाव Without the दाखवतो. law, you will never know God's nature. कारण नियमशास्त्राशिवाय तुम्ही देवाचं चरित्र कधीच He समजू शकत wants us नाही. to live like Him. त्याला हवंय की तुम्ही त्याच्यासारखं जगावं. Amen. आमेन. How will we know how to live unless you know the law? जोपर्यंत तुम्हाला नियमशास्त्र समजत नाही तुम्हाला कसं समजेल So कसं what is जगावं. sin? What is sin? मग पाप म्हणजे काय. Simple. सोपं आहे. It is just the transgression of the law. ते फक्त नियमशास्त्र मोडणे. That's what the Bible says. आणि हेच तर बायबल In the New सांगतो Testament, नवीन करार. sin is the transgression of the law. आणि पाप म्हणजे नियमशास्त्राला मोडणं. And what is the punishment? आणि शिक्षा काय. The punishment is of the law. आणि शिक्षा नियमशास्त्राची आहे. Breaking of the law. नियमशास्त्र मोडल्याने. That's why sin is first against God. म्हणून पाप प्रथम देवाच्या विरुद्ध आहे. Amen. Amen. Because the law speaks of Himself. कारण नियमशास्त्र त्याच्या विषयी The law बोलतं. is His expression. आणि नियमशास्त्र त्याची अभिव्यक्ती We आहे. have broken the law. आपण नियमशास्त्र Means तोडलंय. we've sinned against Him. याचा अर्थ आपण त्याच्या विरुद्ध पाप केलंय. Amen. So law, grace does not remove the law. मग कृपा नियमशास्त्राला काढत People नाही. think once we come under grace, law is not there. It is there. आणि लोकांना वाटतं की एकदा कृपेखाली आलो नियमशास्त्र तिकडे नाही Because तिकडे what आहे. is law is the obedience which God wants from us. आणि नियमशास्त्र म्हणजे काय जी आज्ञाधारकपणाची प्रभू आपल्याकडून When you अपेक्षा obey the धरतो. law, you're living like the way God wants you to live. आणि जेव्हा तुम्ही नियमशास्त्र पाहता तुम्ही देवाला जसं हवं तसं जगताय. Amen. आमेन. But what did grace do? पण कृपेने काय केलं. Grace didn't remove the law. कृपेने नियमशास्त्राला काढलं नाही. It paid the law penalty, आणि त्या नियमशास्त्राची शिक्षा भोगली which we broke. जी आपण नियमशास्त्र तोडलं. The penalty of breaking the law is curse, आणि शिक्षा जी आहे नियमशास्त्र मोडण्याची Is death. ते शाप आहे is मरण आहे sickness, जे आजार is आहे disease, ते रोग आहे is separation. ते वेगळे केले जाणे. Amen. आमेन. So what did grace do? मग कृपेने काय केलं. It didn't remove the law. नियमशास्त्राला काढलं नाही. If it removes the law, जर नियमशास्त्र then काढलं there is no need of grace. मग कृपेची गरजच नाही. No need of taking the penalty of law. मग नियमशास्त्राची शिक्षा घ्यायची गरज नाही. See, there's a great confusion in people preaching of grace and law. आणि एक मोठा गोंधळ ज्यास लोक नियमशास्त्र कृपेविषयी प्रचार करतात. That's what people are not understanding exactly. म्हणून लोकांना बरोबर समजत नाहीये. That doesn't mean we have to throw away the law. Law is from God. It is good. याचा अर्थ असा नाही की आपण नियमशास्त्र टाकून द्यावा. नियमशास्त्र देवापासून आहे हे चांगलं आहे. Amen. आमेन. So we must rightly understand this truth. म्हणून आपण योग्यरित्या हे सत्य समजून We घ्यावं. broke the law and brought punishment. आणि आपण नियमशास्त्र तोडलं आणि शिक्षा आणली. We broke the law and brought judgment. आणि आपण नियमशास्त्र तोडून न्याय आणला. What did grace do? कृपेने काय केलं. It solved that punishment problem. आणि ती शिक्षेची जी समस्या आहे ती सोडली गेली. Amen. Amen. It removed the penalty problem. आणि जी शिक्षेची जी समस्या होती ती सोडली Removed गेली. the judgment problem. न्यायाची जी अडचण होती ती काढून घेण्यात आली. Amen. Amen. See. That's why I was telling about grace yesterday. म्हणून मी काल कृपेविषयी सांगत होतो. Some people can take advantage of the grace आणि काही लोक कृपेचा फायदा घेऊ in a शकतात right way, योग्य some प्रकारे. in a wrong way. आणि काही लोक चुकीच्या मार्गाने. Grace is free. आणि कृपा The मोफत आहे. blessings are free. आशीर्वाद मोफत आहेत. So there are two kinds of Christians. आणि दोन प्रकारचे ख्रिस्ती आहेत. One, they take advantage of the grace आणि एक जे कृपेचा फायदा to घेतात grow up. वाढण्यासाठी.
Amen. Amen. To be blessed. आशीर्वादित To होण्यासाठी, enjoy the blessings. आशीर्वादांचा आनंद घेण्यासाठी. Another can take advantage of the grace आणि दुसरा कृपेचा फायदा घेऊ शकतात to go down. खाली जाण्यासाठी. Grace gives you a lift. आणि कृपा तुम्हाला उचलते. तुमको फायदा है कृपा. Amen. You take the advantage in the right way. तुम्ही योग्य प्रकारे You जर can फायदा climb घेतला, up the stairs. तुम्ही त्या शिड्यांवर वर जाऊ शकता. Or you can take advantage of grace in a negative way. जर तुम्ही कृपेचा नकारात्मक फायदा And घेतला, since Jesus has paid, आणि कारण येशूने त्याची शिक्षा घेतली and आहे, there's no condemnation, आणि आता no दंडाचे नाही, judgment. न्याय नाही, So I don't, even if I don't read the Bible, जरी मी बायबल nothing वाचत नाही, happens. काहीच होत I नाही. don't pray, nothing happens. मी प्रार्थना करणे काहीच होत I नाही, don't praise God, nothing मी happens. स्तुती करत नाही, I काहीच don't होत go नाही, to church, nothing happens. मी मंडळाला जात नाही, काहीच होत So नाही. they take advantage of the grace, but in a negative way. पण मग ते कृपेचा फायदा घेतात, पण नकारात्मकरित्या. Amen. See, grace. The problem with the grace is either you take the advantage and grow up आणि कृपेबरोबर अडचण अशी की एकदा तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि वाढा and be blessed. आणि आशीर्वादित व्हा. See, both are taking advantage of grace, दोघेही कृपेचा फायदा घेत but आहेत, one in a positive way, one in a negative way. पण एक सकारात्मक रीतीने आणि एक नकारात्मक रीतीने. Amen. God will say, I gave you grace. प्रभू म्हणेल मी तुला कृपा तुम दिली, उसका फायदा उठाने का ना, तुम उसका फायदा खुद के लिए ले लिया. Since grace आ गया, अभी मेरे को करने की जरूरत नहीं, अभी प्रार्थना करने की जरूरत नहीं, चर्च में जाने की जरूरत नहीं, कुछ करने की जरूरत नहीं. See, some Christians have taken advantage in a negative way. आणि काही ख्रिस्ती लोकांनी कृपेचा नकारात्मकरित्या फायदा घेतलाय. Are you understanding? Hello? तुम्हाला हे समजत आहे काय? But both are applying grace. पण दोघेही कृपेला लागू करत आहेत. One is saying, आणि एक म्हणत आहे, since grace is there, कारण कृपा आहे, chalo, let us grow up. चला आपण वाढूया. Amen. आमेन. Even if I sin, जरी मी पाप केलं, there is forgiveness. तिकडे क्षमा आहे. Repent करके वापस ऊपर जाओ, वापस Amen. प्रार्थना करो, गिरा उठो. See, आमेन. you take advantage तुम्ही त्याचा फायदा घेताय. because नुकसान नहीं है मेरा. आमेन. See, there is no नुकसान for me. There is माझ्यासाठी no loss for me. माझं नुकसान नाहीये. Grace is an advantage. कृपा फायदा आहे. Even if I fall, जरी मी I पडलो, can get up. मी पुन्हा उठू I शकतो. don't need to look behind. मला मागे पाहायची गरज नाही. Amen. आमेन. There's no condemnation. आता दंडाज्ञा नाही. Even when I fall, जरी मी पडलो, there's no condemnation. तिकडे There's दंडाज्ञा no नाही, judgment. न्याय नाही. See, you're taking advantage of grace in the right way. पहा, तुम्ही कृपेचा योग्यरित्या फायदा घेत आहात. Oh, some Christians are doing like that. अरे कृपा आ गया, फिर तो अभी क्या है, condemnation नहीं, प्रभु judgment नहीं करेगा, नरक नहीं जाएगा, नहीं भी क्या तो आशीर्वाद मिलेगा. That's taking advantage in a wrong way. आणि हे कृपेचा चुकीच्या रीतीने फायदा घेणं झालं. Amen. आमेन. Know this. This is very important. आणि हे जाणून घ्या, हे Holy महत्वाचं Spirit आहे. gave me this. पवित्र आत्म्याने हे मला दिलंय. So today I'll just speak a little about all this and praise the Lord. Yeah, and then also share something about Satan's plans for families. आणि मी तुम्हाला सैतानाच्या योजना कुटुंबासाठी काय आहेत हे देखील Because सांगितलं. when I go into deeper knowledge of this कारण मी याच्या जर law and grace, न्याय आणि कृपेवर न्यायशास्त्रावर जर खोल गेलो, it may take time. मग त्याला वेळ लागेल. Then suddenly to stop it's very difficult. मग अचानकरित्या बंद करणं मग अवघड होऊन जाईल. So we are learning about family, आणि आपण कुटुंबाविषयी शिकत होतो, and we have seen आणि आपण पाहिलं that God's plan is only by the way of marriage that one should beget children, आणि देवाची योजना आहे की विवाहाच्या द्वारेच लेकरांना जन्म द्यावा, not without marriage, आणि विवाह शिवाय नाही, not through the way of prostitution or any other thing. किंवा कुठल्याही प्रॉस्टिट्यूशन वैश्य व्यवसायाच्या द्वारे That's नाही. not the way God wants children to be born. आणि अशा प्रकारे प्रभूला नकोय की लेकरांनी जन्म To घ्यावा, the right marriage relationship आणि योग्य वैवाहिक नात्यांमध्येच, where there is one man, one woman, जिकडे एक मनुष्य एक स्त्री आहे, which makes up a marriage relationship. जे वैवाहिक संबंध तयार करतं, They should beget children. आणि त्यांनी मग लेकराला जन्म द्यावा. Amen. आमेन. There should be love तिकडे प्रेम असावं for God, देवासाठी, for one another, एकमेकांसाठी, and that love environment. आणि त्या प्रेमाच्या The वातावरणात child should be born. एका लेकराचा जन्म व्हायला पाहिजे. God takes care of the child in a very, the right way. आणि प्रभू त्या लेकराची योग्यरित्या It काळजी is very घेतो. important आणि हे महत्त्वाचं how the children must be born. की कशी लेकरं जन्मली पाहिजे. Amen. आमेन. It's not forcefully through rape, no. आणि हे बळजबरीने बलात्काराच्या Through द्वारे नाही, prostitution, वैश्य no. व्यवसायाच्या द्वारे नाही, No. That is not God's way at all. आणि हा देवाचा मार्ग नाही. Government may bring laws. नियम सरकार नियम आणतील, Prostitution is okay आणि वैश्य व्यवसाय when ठीक both are आहे, adults, आणि दोघेही प्रौढ आहेत, but that is not from God. पण हे देवापासून नाहीये. So you must know these things. आणि या गोष्टी तुम्ही जाणल्या That's why we पाहिजे. also need to know the law of God. म्हणून आपल्याला देवाचं नियमशास्त्र देखील समजलं पाहिजे.
God brought the law प्रभूने नियमशास्त्र as a आणले blessing. एक आशीर्वाद म्हणून Amen. Amen. That we live the right life. की आपण योग्य जीवन जगावं. And so God, in the beginning, yesterday we saw about God's destiny. आणि काल आपण देवाच्या नियतीविषयी पाहिलं You saw how God wants us to be blessed. आणि तुम्ही पाहिलं की कसं प्रभूला हवं आपण आशीर्वादित व्हावं His plans are great for you. आणि त्याच्याकडे योजना तुमच्यासाठी Don't थोर miss आहे. it. ते चुकू नका. You can miss it. तुम्ही हे चुकू शकता. The way you're living today does not mean that you're going to live that way. आणि ज्या प्रकारे आपण जगत आहोत याचा अर्थ असं नाही की तुम्ही तसं जगत No. नाही. God has a great plan for you. आणि प्रभूकडे तुमच्यासाठी थोर योजना आहे. And the man's destiny is revealed by God in the Bible. आणि बायबलमध्ये मनुष्याचं नियती प्रकट झाली आहे. When God made man, जस्ट प्रभूने मनुष्याचं निर्माण केलं He gave His image, त्याने त्याचा प्रतिरूप His दिला, quality, त्याचे गुण दिले, His nature, त्याचा स्वभाव दिला, His authority त्याचा अधिकार देखील, to have dominion, राज्य करण्यासाठी, to reign and rule. राज्य सत्ता करण्यासाठी. Who is God? प्रभू कोण आहे? Is the King of Kings तो राज्यांचा राजा and the Lord of Lords. आणि प्रभूंचा प्रभू Is the King of Kings means आणि राज्यांचा राजा म्हणजे He's not the king of the earthly kings. आणि तो या पृथ्वीच्या राजांचा तो राजा नाहीये. He's talking about the king of the spiritual kings, that is we. आणि तो आत्मिक राजा जो आपण आहोत त्यांचा राजा आहे. Hello? आमेन. But you say, I don't look like a king. पण तुम्ही म्हणता मी राजासारखं दिसत नाहीये. But that's God's destiny. पण हे देवाची नियती आहे. He never wanted man to be under anyone or to be a slave. आणि त्याला कधीच नको होते की मनुष्याने एका गुलामासारखं Never राहावं, to be under any bondage. कुठल्याही बंधनाखाली नसावं असं त्याची इच्छा होती. He wanted man to be like him. आणि त्याला हवं होतं की मनुष्य त्याच्यासारखा असावा. That's why he gave this earth to man म्हणून त्यांनी ही पृथ्वी मनुष्याला To us. दिली, आपल्याला to rule and reign. राज्य आणि सत्ता करण्यासाठी. Amen. आमेन. See his destiny for you. पहा त्याची नियती It तुमच्यासाठी, has not changed. ते कधी बदलत नाही. His plans don't change. त्याच्या योजना बदलत नाही. Restrictions could come. आणि आळा येतील, Problems could come. समस्या येतील, But his plans don't change. पण त्याच्या योजना कधीच बदलत नाही. Whether you enter or not, तुम्ही त्याच्यात प्रवेश करो की न depends करो on you. हे तुमच्यावर अवलंबून But आहे. his plans are the same for you. पण त्याची योजना तुमच्यासाठी सारख्याच आहे. Amen. Amen. We must have that kind of mentality now. आणि अशी मानसिकता आपण ठेवावी आता. There were animals that time. आणि त्यावेळेस जनावर होते Weather was there, आणि वातावरण होतं, but nothing could harm him. पण कुठलीही इजा त्यांना होत नव्हती. Amen. Amen. आज थोड़ा एक मच्छर भी काटा तो बीमार हो जाते हम लोग. हाँ? Small things happen, we die. छोट्या गोष्टी घडतात, लोक A मरतात. storm can destroy. आणि वादळ नाश करू The water शकतं can drown us. आणि पाणी आपल्याला बुडून घेऊ शकतं. Little change of weather, we become sick. आणि थोडं वातावरण बदल आपण आजारी पडतो. है ना, इतना दबा के हम लोग को दबा दिया, नीचे गिरा दिया. An animal could devour us. आणि मनुष्य आपल्याला घेऊ शकतं नहीं, animal. आणि जनावर मनुष्याला घेऊ शकतं. हाँ, ऐसा हो गया. One dog comes, we have to run. आणि एक कुत्रा आला आपल्याला पळावं लागतं. Cow comes, we have to run. एक गाय आले आपल्याला धावावं लागतं. And then we are so used to that life, आणि मग त्या जीवनाची आपल्या की सवय we झाली have असते, built that mentality. मग आपण ती मानसिकता तयार केली असते. मैं कुछ भी नहीं हूं. वैसा हम लोग का मेंटालिटी बना. गाय मार, बैल मार, सब मारो में. And then we raise them up. आणि मग आपण त्यांना वाढवतो, We start to worship them. मग आपण त्यांची उपासना करू लागतो. Nature, don't attack me. You are my God. आणि सृष्टी, तू माझ्यावर हमला करू नकोस, तू माझा प्रभू आहेस. See, we raised everyone up आणि आपण सर्वांना वर केलं and we went down. आणि आपण खाली गेलो We are nothing. आणि आपण कोणीच नाही. Weather can destroy us. आणि वातावरण आपला नाश One करू शकतो mosquito can destroy us. आणि एक मच्छर आपला नाश करू शकतो. We forgot our image. आणि आपलं रूप आपण विसरून गेलोय We took that place. आणि आपण ती जागा घेतली And everything is prepared according to that. आणि सर्व काय त्यानुसारच तयार झालंय. Protection, 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 protection. संरक्षण संरक्षण सर्व गोष्टी, They're all enemies. आणि सर्वजण आपले शत्रू झाले. So you be my God. की तू आता माझा प्रभूच होऊन जा. Then the devil started to dominate. आणि मग सैतान ताबा घेऊ He लागला, gave more information. तो अधिक माहिती देऊ लागला. He hates man who's made in the image of God. तो मनुष्याचा द्वेष करतो जो प्रभूच्या प्रतिरूपेत बनलाय. Amen. Amen. He hates you तो तुमचा द्वेष करतो because we are made in the image of God. कारण आपण देवाच्या प्रतिरूपेत बनलोय. Everyone is made in the image of God. सर्वजण देवाच्या Not only प्रतिरूपेत बनलेले. Christians, फक्त ख्रिस्ती नाही, everyone. सर्वजण. But sin has defiled it. पण पापाने त्याला दूषित केलंय. Amen.
He gave his glory. त्याचा गौरव त्यांनी दिलाय By glory we have authority. आणि त्या गौरवाने आपल्याकडे अधिकार आहे. We live like God. आपण देवासारखे जगतो Because the glory belongs to God. कारण गौरव देवाचा आहे. But he gave it to man. पण त्याने तो मनुष्याला दिला. Amen. Amen. See, we were like that. पहा पण असं See God's होतं. plan. देवाची योजना. Amen. आमेन. Now we are frightened of anything. आपण सर्व गोष्टी आता घाबरतो Even darkness comes, we are frightened. आणि अंधार येतो आपण घाबरतो. For if fear has come up so much. आणि भीती इतकी वर आली आहे. Even if you eat this, poison हो जाएगा. वो खाया तो indigestion हो जाएगा. Everything that God made is our enemy today. आणि आज सर्व काय जे प्रभूने बोला आपला शत्रू झालाय. Isn't it? होय की नाही? Everything is our enemy. सर्व काय आपला शत्रू झालाय. Did God make this as enemies? आणि प्रभूने ह्या गोष्टी आपला शत्रू म्हणून बनवलाय का? Did he make air to be an enemy? आणि त्या हवा वातावरणाला आपला शत्रू Creatures होण्यासाठी to be बनवलाय. an enemy? Weather to be an enemy? त्याचं वातावरण आपला शत्रू म्हणून बनवलंय का? ज्यादा धूप लगा तो क्रीम डालो. कौन सा है वो? Sunscreen. See, everywhere protection. बारिश आया तो रेनकोट डालो तो ठंडा लग जाएगा. See, everywhere we need protection. सर्वत्र आपल्याला संरक्षणाची गरज लागत आहे. ये सब enemies है. Everything is become an enemy. सर्व काय आपलं शत्रू होऊन बसलाय. Isn't it? होय की नाही? खाना खाए तो भी क्या होएगा मालूम नहीं. पानी पियाते भी डिस्टिल्ड पानी पीने का. अभी डिस्टिल्ड पानी पिया तो न्यूज बोलता अरे उसमें तो सब मिनरल्स ही नहीं है. अभी तुमको क्या फायदा पी के. अरे फिर क्या करने का क्या तुम बोलो. पहला बोलता नल में पानी मत पियो सब गंदगी है. तो फिल्टर है. अभी फिल्टर को बोलता उसमें मिनरल्स ही निकाल दिया तो क्या फायदा. अच्छा फिर वापस से नल में पियो क्या. We don't know what to do. आपल्याला माहित नाही काय करावं. Isn't it? होय की नाही? Running over. We are running. आणि आपण धावत असतो. Who is man? मनुष्य कोण आहे? That's what that person asked in the Bible. आणि ह्याच व्यक्तीने बायबलमध्ये विचारलं Who is man? की मनुष्य कोण You आहे? gave him so much authority. की इतका अधिकार तू त्याला दिलास. But see, look at man today. पण आज मनुष्याकडे पहा. And we took that place. आणि आपण ती जागा घेतली आहे. We have built that mentality आणि आपण ती मानसिकता तयार of केली being lower खाली होण्याची. than animals, than everything. जनावरांपेक्षा आणि सर्व गोष्टींपेक्षा खाली होण्याची. Animal, you're my God. की जनावर Nature, you're my God. सृष्टी माझा Sun, प्रभू you're आहे. my God. सूर्य तू माझा Moon and प्रभू stars, you're my God. सूर्य, Weather, you're चंद्र, my तारे. God. वातावरण तू माझा प्रभू आहेस. What is happening? काय होत आहे? Was it that way in the beginning? आणि You सुरुवातीला tell असं me. होतं काय? सांगा मला. Didn't God say, की प्रभू बोला नाही काय I give you dominion की मी तुला अधिकार देतो to rule over all the works of the hands? माझ्या हाताच्या प्रत्येक कार्यावर राज्य करण्यासाठी. Amen. आमेन. तुम राजा था, अधिकार था. आमेन. ये कुछ भी कर सकता नहीं तुम्हारे को. ऐसा बनाया तुमको. What happened today? आणि आज काय झालं? Where are we? आपण कुठे आहोत? And we have developed that mentality. आणि आपण ती मानसिकता तयार केली आहे. That's our place. आणि हीच आपली जागा We झाली have to fear everything that God made. आणि प्रभूने जे काय केलंय त्या सर्व गोष्टी आपण आज घाबरतोय. Did God make this as enemies? आणि प्रभूने या गोष्टी आपला शत्रू म्हणून बनवलाय का? Even you get married, जरी विवाह there झाला are problems. तिकडे समस्या येतात. फिर क्या शादी करने का क्या नहीं करने का, ये भी प्रॉब्लम है. Is that all enemies? आणि ह्या गोष्टी आपले शत्रू आहेत काय? He gave us body, त्याने आपल्याला it शरीर दिलं, becomes sick. ते आजारी होत आहे. He gave us hair, त्याने केस दिले, जवानी में निकल जाता बाल. क्या करने का बोलो. अभी थोड़ा ज्यादा वड़ा पाव खाया तो झाड़ा हो जाते. Everywhere enmity. सर्वत्र शत्रुता चालली आहे. Did you ever think why these things happen? तुम्ही असं कधी विचार केला की या गोष्टी का घडत आहेत? Did God make that way? की प्रभूने असं बनवलं होतं? No. नाही. God never made it that way. प्रभूने असं कधीच बनवलं नाही. And the devil cheated us आणि सैतानने आपल्याला फसवलंय. through his wrong knowledge. त्याच्या चुकीच्या ज्ञानाने He has cheated us. त्याने आपल्याला फसवलंय. Today people are worshipping anything. आणि आज लोक कशाचीही उपासना Why? Out करतात. of fear. का? भीतीमुळे. Out of fear. भीतीमुळे. If I don't worship, that thing will kill me. जर मी उपासना केली नाही ती गोष्ट मला मारून टाकेल. Where was man? की पहा मनुष्य And कुठे where होता is he today? आणि आज तो कुठे आहे. How did it happen? आणि हे कसं घडलं? First, God revealed man's destiny. प्रथम मनुष्याला प्रभूने त्याचं नियती Then प्रकट we केली. see man's destiny was restricted by sin. आणि मग आपण पाहिलं की मनुष्याची नियती पापाने आड आली, पापाने आळा घातला. That's what happened. आणि हेच घडलं. When sin came, जस पाप आलं
It restricted us entering into the glory. आणि त्या गौरवामध्ये जाण्यापासून त्याने आपल्याला अडवून All have धरलं. sinned and come short to God's glory. आणि सर्वांनी पाप केल्याने प्रभूच्या गौरवाला उणे पडलेत. Amen. We lost everything. आपण सर्व काही गमवलं. Everything is ruling us. सर्व काही आज आपल्यावर राज्य करत आहे. We cannot rule anything. आणि आपण We कशावर cannot राज्य करू even शकत rule नाही. our own self. आपण स्वतःवर देखील राज्य करू शकत नाहीये. कोई भी कुछ करो मुझे. See, we have got that now. Mentality. आणि आज आज तशी मानसिकता Lower आपली झाली. mentality. खालच्या दर्जाची मानसिकता. Even religious people. आणि धार्मिक लोक देखील. स्वर्ग में छोटा सा जगह दो कोने में. See. What happened? काय झालं? God gave you the quality to be a king. प्रभूने तुम्हाला राजा होण्याचं गुण दिलंय. Where it's gone? ते कुठे गेलंय? See, today that's why even the natural people, आणि आज नैसर्गिक लोक देखील they want to prosper. त्यांना समृद्ध व्हायचंय. Amen. Amen. They want to live a blessed life. त्यांना आशीर्वादित जीवन देखील तुम जगायचंय. किसको ही पूछो, तुमको कंपनी का एमडी बनने का, वो बोलेगा नहीं नहीं मेरे को थोड़ा झाड़ू वाला कोई तो बना छोटा सा काम, ऐसा बोलेगा. कोई भी बोलेगा क्या? You tell me. Why? का? It's not pride. That's the quality you were made of. आणि हे गर्व नाही, हे गुण तुम्हाला अशा गर्व Why गुणाने बनवलं people गेलंय. seek for prosperity, का लोक समृद्धीच्या for मागे success, जातात, यशाच्या मागे for जातात kingship, आणि त्या राजशाहीच्या for मागे ruling जातात. and reigning? राज्य सत्ता करण्याच्या मागे का He जातात? made man that way. कारण त्यांनी मनुष्याला अशा प्रकारेच बनवलंय. Amen. Amen. It is not wrong. आणि हे चुकीचं नाहीये. That's the quality he put in man. आणि हे गुण त्यांनी मनुष्यामध्ये टाकले. But when religion came, नहीं हम गरीब रहना चाहते प्रभु, ये बीमारी आपका गौरव के लिए. See this पहा. false humility. चुकीची खोटी नम्रता. That was not the way we were made. आणि अशा प्रकारे आपण बनलो गेलो नाही. Amen. आमेन. See our talks. आपली भाषा पहा. We think we are very humble. आणि आपण असा विचार करतो आपण खूप नम्र आहोत. Lord, in heaven give me a small place. मिल गया ना, बस हो गया. रास्ते में क्यों ना हो? ऐसा नहीं है. ये धरती पे भी प्रभु एक कोपरे में एक जगह तो मेरे. Do you think that is godliness? तुम्हाला असं वाटतं हा दैवीपणा आहे? No. नाही. Did God make you that way? की प्रभूने तुम्हाला असं बनवलंय का? Look at the beginning. त्या सुरुवातीकडे Did he पहा. make them a beggar त्याने एक भिकाऱ्यासारखं बनवलं का? and then raised them up? आणि मग त्याला उचललं Or were they a king का? ते राजा आधी होते right from the beginning? सुरुवातीपासूनच. Amen. Amen. They were a king आणि ते राजा होते right from the beginning. सुरुवातीपासून. They ruled and reigned. आणि ते राज्य सत्ता करत होते. That was not pride. आणि तो काय गर्व नाही. God made them king. प्रभूने त्यांना राजा बनवलंय. That was humility. आणि ती नम्रता होती. Being a king is not pride. आणि राजा होणं काही गर्व नाही. In a right way, योग्य प्रकारे God made them king. प्रभूने त्यांना राजा बनवलं. It is his pleasure. हा त्याचा आनंद आहे. It is his joy हा त्याचा आनंद आहे to make you the king. तुम्हाला राजा बनवण्याचं. Amen. आमेन. He is the creator. तो निर्माण करताय. He gave this world to man, earth to man, rule. आणि ही पृथ्वी त्यांनी मनुष्यात दिली आणि म्हटलं राज्य कर. Look at his heart. त्याच्या हृदयाकडे पहा. He's got a big heart. त्याचं एक मोठं हृदय. He wants you to be like him, त्याला हवंय की तुम्ही त्याच्यासारखं व्हावं. like a creator. एका निर्माण Like करण्यासारखं, God. देवासारखं. Amen. आमेन. But sin came and restricted all this. पण पाप आलं आणि या गोष्टीला निर्बंध लावला. Stopped us entering the glory of dominion, reigning and ruling like a king. आणि राजासारखं राज्य सत्ता करण्यासाठी त्या गौरवात प्रवेश करण्यापासून निर्बंध And घातला. Christians are still living under that kind of mentality. आणि ख्रिस्ती अजूनही त्या मानसिकतेमध्ये जगत A आहे. lower life. एक खालच्या जीवनात. थोड़ा भी अच्छा लगा मेरे को, कुछ नहीं ज्यादा. तुमको कौन बोला ऐसा? हम लोग सोचते वो नम्रता है. प्रभु बहुत खुश होएगा, मैं साइकिल पे आया. देखो प्रभु तेरे लिए मैं साइकिल पे आता. प्रभु खुश होएगा तो सोचता है तुम. True humility is what God says about you. आणि खरी नम्रता ती आहे जे प्रभू तुमच्याविषयी बोलतो. God never wants us to be that way. आणि प्रभूला नको आपण अशा प्रकारे असावं. Amen. That's why people are running after prosperity. म्हणून आज लोक समृद्धीच्या मागे धावत आहेत, यशाच्या मागे धावत आहेत. No one wants to be a poor man. कोणालाही गरीब राहायचं नाहीये. Hello. Do you want to be a poor person? तुम्हाला एक गरीब व्यक्ती राहायचंय काय? Don't you struggle? तुम्ही संघर्ष करत नाही काय? See, that means there's a quality in you. याचा अर्थ तुमच्यामध्ये गुण आहे. You want to live a good life, तुम्हाला एक चांगलं जीवन a healthy जगायचं, life, एक निरोगी a जीवन, blessed life, एक a आशीर्वादित kingly जीवन, life. एक राजाचं जीवन जगायचंय. That quality is given by God. आणि हे गुण प्रभूने दिलेत. Amen. आमेन.
So it is not wrong मग हे to be चुकीचं नाही. rich, to be prosperous, to be successful. आणि श्रीमंत होणं, यशस्वी होणं, समृद्ध होणं, But the priority is to be set right. पण प्राधान्य व्यवस्थित असावं. Amen. Amen. When they were in the Garden of Eden, आणि जे असे एदनच्या बागेत they होते could rule and reign. आणि ते राज्य आणि सत्ता करत होते, But outside, no. पण बाहेर नाही, Because they lost godliness. कारण त्यांनी They lost the glory दैवीपणा गमावला, गौरव गमावला to reign and rule. राज्य आणि सत्ता करण्यासाठी. Amen. आमेन. Sin restricted it. पापाने त्यांना निर्बंध But घातला. praise God. देवाची स्तुती असो. When Christ came, जस येशू He ख्रिस्त आला, reversed all this. त्याने या सर्व गोष्टी उलट केल्या. Amen. आमेन. He reversed it. त्याने या गोष्टी उलट केल्या. He brought the glory back. त्याने तो गौरव पुन्हा आणला, The reign and rule back. राज्य आणि सत्ता पुन्हा आणली. We are priests and kings unto God now. देवासाठी आपण राजक आणि याजा आहोत. Amen. That's what the Bible says. आणि हेच बायबल सांगतं. But we are still in that mentality. पण आपण अजूनही त्या मानसिकतेत आहोत. We don't know the word. आपल्याला देवाचा शब्द माहित नाहीये, So we don't have faith to climb up. मग वर चढण्यासाठी विश्वास नाही The word आपल्याला. of God gives you faith to climb up. आणि देवाचा शब्द विश्वास देतो तुम्हाला वर जाण्यासाठी. Without the word, you will never climb up in the things of God. आणि देवाच्या गोष्टींमध्ये देवाच्या शब्दाशिवाय तुम्ही वर जाणार नाही. Amen. Amen. Automatically you never climb up. आपोआप तुम्ही कधीच वर You चढत will नाही. go down. तुम्ही खालीच जा Without the word, देवाच्या शब्दाशिवाय. this world has built that mentality. आणि या जगाने अशी मानसिकता बांधली आहे Will never come up. की तुम्ही कधीच वर येणार There will नाही. always be fear तिकडे नेहमी भीती of असेल, all the things. सर्व गोष्टींचा Let भीती. me ask you one question. तुम्हाला एक प्रश्न Who विचारतो द्या. created this air? या हवेला This कोणी निर्माण केलं? weather, या this वातावरणाला, storm, या वादळाला कोणी निर्माण केलं? the creation. निर्मिती It is God. ही देवाने निर्माण Did केली. He make these as your enemies? त्यांनी या गोष्टी तुमचा शत्रू म्हणून बनवलाय का? Hello. आमेन. He made them your friends. आणि त्यांनी यांना तुम्हाला मित्र होण्यासाठी बनवलंय. Amen. आमेन. He made them to be a blessing. आणि त्यांनी या गोष्टी बनवल्या तुम्हाला आशीर्वाद The होण्यासाठी, weather to be a blessing. आणि एक वातावरण तुम्हाला आशीर्वाद The rain to होण्यासाठी, be a blessing. पाऊस आशीर्वाद होण्यासाठी, Everything He made to be a blessing. सर्व काय त्यांनी बनवलं आशीर्वाद होण्यासाठी, Not to destroy you. तुमचा नाश करण्यासाठी नाही. But because of sin, पण पापामुळे these are coming against us. या गोष्टी आपल्या विरुद्ध येत आहेत. But now, पण आता when Christ came, जस ख्रिस्त आला, He reversed everything. सर्व गोष्टी त्याने उलट केल्या. He brought the glory back. त्यांनी पुन्हा तो गौरव आणला. That's what the Bible says. Christ in you, the hope of glory. म्हणून बायबल सांगतं ख्रिस्त तुम्हामध्ये सर्व The गौरवाची glory आशा, is come. गौरव आलाय. But now our mentality must change. पण आता आपली मानसिकता बदलली पाहिजे. Oh, बाहर मत जाओ, बीमार हो जाएगा. See. ऐसा मत करो. मच्छर को निकालो, मच्छर काटो तो बीमार हो जाए. आज छोटा मच्छर भी बीमार कर सकता है. मर जाएंगे हम लोग. हमको किंग बनाया था. ये मच्छर हमारा सर्वेंट था. आज मच्छर हमको मार देता, किंग को. Where are we today? आणि आज आपण कुठे आहोत? Hello? People think that God made them as enemies. आणि लोकांना असं वाटतं की प्रभूने त्यांना आपला शत्रू म्हणून बनवलंय. He made them first. त्यांनी प्रथम त्यांना बनवलंय Then God made us. आणि मग प्रभूने आपल्याला Now बनवलं. you rule. आता तू राज्य कर. They're all your friends. ते सर्व तुझे मित्र आहेत. Amen. आमेन. पैराडाइज में कौन सा भी एनिमल किसको खाया नहीं. Amen. They were friends. ते मित्र होते The weather was a friend. आणि वातावरण त्यांचं मित्र Everything होतं. was a friend. सर्व काही त्यांचे मित्र होते. Amen. आमेन. But let me tell you one thing. पण एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या. Kingship began when you became born again. आणि जेव्हा तुमचा नवीन जन्म झाला, तुमची राजशाही सुरू झाली. Because you entered the lineage of a king. कारण तुम्ही राजाच्या वंशामध्ये प्रवेश केला. Amen. आमेन. You entered the family of God. तुम्ही देवाच्या कुटुंबात प्रवेश केला. So you entered as a king. मग तुम्ही एक राजा म्हणून प्रवेश केला. But पण this is very important. आणि हे महत्वाचं आहे. Though inheritance is yours, जरी वतन तुमचं आहे, the Bible says this. आणि बायबल असं You're the सांगतं, Lord of all. तुम्ही सर्वांचे प्रभू आहात. But yet पण तरी you cannot enjoy the inheritance of a father तुम्ही पित्याचे वतन त्याचा आनंद घेऊ because you शकता. are a child. कारण तुम्ही लेकरू आहात. Galatians, it says गलतीकरास मध्ये लिहिलंय 4:1 and 2. 4, 1 आणि 2. You cannot enjoy the inheritance. तुम्ही देवाच्या वतनाचा आनंद घेऊ शकत नाही. You cannot rule and reign as a king. एक राजा म्हणून तुम्ही राज्य सत्ता करू Why? शकत You are नाही. a child. का? कारण तुम्ही लेकरू आहात. अगर तुम ऐसा ही बच्चा जैसा रहेगा और ये धरती से गुजर जाएगा, तुमको किंगशिप मिलेगा नहीं. हेलो, दिस इज द ट्रूथ. आणि सत्य आहे. You know, you ask anyone, any believer, they'll say, yes, I want to be a king. अरे किंग का ऑफर मिल रहा है, अब भी आता हूं. कोई ऐसा नहीं मांगे, नहीं नौकर बनाओ, ऐसा कोई भी नहीं बोलेगा. Will anyone say? कोणी असं बोलेल काय?
Because you started as a king. कारण तुम्ही एक राजा म्हणूनच सुरुवात केली, But we lost it due to sin. कारण आपण ते गमावलं पापामुळे. But Jesus regained it back for us. पण येशूने ते परत मिळवलं That's why आपल्यासाठी. God calls you priests and kings. म्हणून प्रभू तुम्हाला याजक आणि राजा असं म्हणतो. Amen. Amen. You entered the lineage, the family. But you're not enjoying and reigning and ruling as a king because still immature. आणि तुम्ही त्या वंशामध्ये त्या कुटुंबात प्रवेश केला, पण तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकत नाही कारण तुम्ही अजूनही प्रौढ नाही. I'm telling you, मी तुम्हाला सांगतो, many Christians will regret. अनेक ख्रिस्ती लोक पछतावा करतील. Yeah. Because see, we all want to reign and rule. कारण आपल्या सर्वांना राज्य सत्ता करायची आहे, But it's not given to the immature. पण ते प्रौढ जे नाही त्यांना दिलं नाहीये, It's given to the mature. ते प्रौढ लोकांना देण्यात आलंय. This is your time आणि ही तुमची वेळ आहे to grow up in the Lord. प्रभूमध्ये वाढण्याची, Minister to others. इतरांची सेवा करण्याची, Pray for others. इतरांसाठी प्रार्थना करण्याची. That can happen when you go to your particular church, आणि ते घडेल जेव्हा तुमच्या विशिष्ट मंडळीमध्ये जा, where you can work there. जिकडे तुम्ही काम करू शकता. Amen. Amen. Be a blessing there. तिकडे एक आशीर्वाद तुम्ही See, होता. look at this, Galatians 4. गलतीकरास Now 4. what I'm saying is this. आता मी असं बोलत आहे, पहा. As long as an heir is a child, you are an heir. आणि तुम्ही एक Waris आहे. Amen. तुम्ही एक वारिस आहात. See, you're an heir. तुम्ही एक वारिस आहात, But what is the use? पण त्याचा उपयोग काय? As long as a heir is a child. जोपर्यंत वारिस बाळ आहे, Therefore, say this. पहा, Immature. प्रौढ नाही, Not growing in the Lord. प्रभूत वाढत Not नाहीये, growing in the things of God. देवाच्या गोष्टीत वाढत नाहीये, Not ministering God's life to others. आणि देवाचं जीवन इतरांबरोबर तो सेवा करत नाहीये. As Jesus said, जसे I येशू came बोलला, to minister, मी सेवा करण्यास आलोय, to give. देण्यासाठी आलोय, I'm not come to receive. मी स्वीकारण्यासाठी आलो नाही. क्या है तुम्हारा हाथ में, दो मुझे. ऐसा नहीं आया प्रभु. प्रभु आया देने के लिए. Amen. Amen. Look Amen. at this. पहा, He came to give. तो देण्यासाठी आला. That's the quality, the nature, character of God. आणि हेच तर देवाचं गुण, देवाचा स्वभाव, देवाचं चरित्र आहे, To give. देण्याचं. But today we come to receive. पण आज आपण येतो स्वीकारण्यासाठी. We have made ourselves reservoirs, आणि आज आपण स्वतःला एका पुरवठ्यासारखं collectors, gatherers, आणि गोळा करणारे असं केलंय, takers, घेणारे असं केलंय, not givers. देणारे आपण कधीच केलं नाही. God wants us to be a channel of blessing, आणि प्रभूला हवंय तुम्ही आशीर्वादांचे लेकरू व्हायला not पाहिजे. accumulators, आणि गोळा करणार नाही, not keepers, ठेवणारे नाही, holders. धरून ठेवणारे नाही. ऐसा क्वालिटी प्रभु में नहीं है. Amen. Amen. It's a giver. तो देणारा आहे. Unless we learn to give, जोपर्यंत तुम्ही द्यायला we शिकत cannot be नाही, blessed. तुम्ही आशीर्वादित होऊ शकत नाही. Amen. Amen. Your work to do. तुमच्याकडे करण्यासाठी काम आहे, A mature person works. आणि एक प्रौढ व्यक्ती काम करत असतो. Amen. You don't have to rule and reign now. तुम्हाला आता राज्य सत्ता करायची A गरज नाही. time is coming when you're faithful and you're mature, God will make you king. आणि एक वेळ अशी येत आहे जेव्हा तुम्ही विश्वासात प्रौढ होता, प्रभू तुम्हाला राजा It's करेल. not only for the leaders. ते फक्त पुढाऱ्यांसाठी नाही, No, it is for all of ते you. सर्वांसाठी आहे. The nameless, the faceless, आणि ज्यांचं नाव नाही, जे प्रतिष्ठित नाहीये, the nobodies. आणि जे कोणीच नाहीये, God is going to use you. प्रभू त्यांचा उपयोग करणार आहे. Amen. Amen. You will see the time is coming. तुम्ही पहा ती वेळ येत आहे. I just posted it. I sent this message WhatsApp to my brother Peter. आणि हा संदेश मी माझ्या भावा ब्रदर पीटरला पाठवला. Sometimes I send. कधी कधी मी त्याला पाठवतो. I said the time is coming. मी सांगितलं असं वेळ येत आहे. The nameless, the faceless, the nobodies, God is going to use mightily. आणि ज्यांचं नाव नाही, ज्यांचा प्रतिष्ठा नाही, जे कोणीच नाही, प्रभू त्यांचा महानरित्या उपयोग करणार. Amen. आमेन. The time is coming. अशी वेळ येत आहे. Be ready. तयार राहा. God is watching your life. प्रभू तुमचं जीवन He पाहत is आहे. watching who are faithful. आणि तो पाहत आहे कोण विश्वासू आहे. And He's marking you. आणि तो तुमच्यावर खून करत आहे. And suddenly God will use you. आणि अचानक प्रभू तुमचा उपयोग करेल. Amen. आमेन. God treats you as a mature person, and in the millennium kingdom, you'll be a king. आणि प्रभू तुम्हाला एक प्रौढ व्यक्ती असं गृहीत धरतो, आणि त्या 1000 वर्षाच्या राज्यामध्ये तुम्हाला राजा And म्हणून those who did not become mature आणि जे प्रौढ झाले नाही, will serve you. ते तुमची सेवा करतील. Hello? आमेन. ना हम लोग दुनिया में हमको बड़ा बड़ा औहदा चाहिए, पोजीशन चाहिए. Isn't it? What happens? You only went for positions of this earth. आणि काय झालं, तुम्ही या जगाच्या पदांवरच गेला, You did nothing for the Lord. प्रभूसाठी काहीच केलं नाही. And then when you leave this world, आणि जेव्हा तुम्ही हे जग सोडून जाता, you'll have to serve others who was a common person in the church. आणि मग तुम्हाला इतरांची सेवा करावी लागेल, जे मंडळीमध्ये सर्वसाधारण लोक होते. सादा लोग तो नाम पता नहीं था, उन लोग उधर किंग है. Amen. Amen.
This is the time आणि हीच वेळ आहे we are preparing for the kingship. आणि आपण त्या राजाच्या पदाची तयारी करत आहोत. Amen. Amen. Be faithful विश्वासू in the राहा Lord. प्रभूत. See, whatever due of this for this world, no, this is a temporary. आणि जे काय जगाचं नाही तात्पुरतं आहे. इसमें तुमको क्राउन भी दे दे कुछ फायदा नहीं. Hello? Amen. Earthly people giving crown is not of so much importance. आणि पृथ्वीचे लोक तुम्हाला मुकुट देताय एवढं काय महत्वाचं नाहीये. They're not gods. ते काय प्रभू नाहीये. They are human beings like us. ते आपल्यासारखे मनुष्य आहेत. अभी सपोज एक एथलीट है जो बहुत रनिंग किया जोर से और उसने फर्स्ट आया और जो क्राउन देने वाला है वो कभी चला भी नहीं बराबर, ऐसा लोग क्राउन देता है तुमको. Isn't it? होय की नाही. वो कभी लाइफ में नहीं चला रहेगा बराबर, मगर वो रनर को फर्स्ट प्राइज देता है. See, you should, वो देने वाला भी वैसा चाहिए ना. वो भी ये 100 किलोमीटर भागा तो ये 200 भागने मांगता Amen. है ना. To be worthy to give you the crown, isn't it? आणि ते मुकुट तुम्हाला Hello? देण्याचे योग्य असण्यासाठी. ये तो कभी गया नहीं बाहर ही, मगर इसके हाथ से देता क्यों? पोजीशन में करके. But God is worthy. पण प्रभू योग्य आहे. He will give you the crown. तो तुम्हाला ते मुकुट देईल. Amen. आमेन. Imperishable crown, अनाशवंत मुकुट which will never perish. जो कधीच त्याचा नाश होणार नाही. I'm not saying leave all this. I'm not saying that. मी म्हणत नाही ह्या सर्व गोष्टी सोडा. See what it says. Now what I'm saying is this: as long as an heir is a child, he is no better than a servant, a slave. आणि जो पण वारिस बाळ आहे तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही Even though he owns everything, he is the Lord of all. जरी तो सर्वाचा प्रभू आहे तो सर्वाचा मालक आहे. Our Father is the King of Kings. आणि आपला पिता राजांचा राजा आहे. King of Kings means we are the kings. आणि राजांचा राजा म्हणजे आपण राजा आहोत. Amen. Amen. But still, since we are a child, पण अजूनही आपण बालक असले we cannot enjoy the kingship or the rulership or the reigning. आणि आपण ते राजाचं पद किंवा राज्य करणं याचा आनंद घेऊ शकत नाही. That means you have to grow if you want the throne. याचा अर्थ जर तुम्हाला ते सिंहासन हवंय तुम्हाला वाढावं लागेल. Amen. आमेन. You have got the entry तुमच्याकडे तुम्हाला प्रवेश मिळालाय when you became a born again Christian. जेव्हा तुम्ही नवीन जन्मले ख्रिस्ती झाला. Amen. आमेन. Now you have to grow up आता तुम्हाला वाढावं लागेल to sit on the throne. त्या सिंहासनावर बसण्यासाठी. Don't leave this earth ही पृथ्वी सोडून जाऊ नका without becoming mature. जोपर्यंत तुम्ही प्रौढ होत नाही. We want to be. God is going to make you as a king and others will serve you. आणि प्रभूला तुम्हाला एक राजा बनवायचा आणि इतर तुमची सेवा करतील. Instead, he placed you under caretakers and servants. आणि त्यांनी तुम्हाला एक जे काळजी वाहू आहे त्यांच्या खाली ठेवलंय. दूसरे के अंडर में दिया तुमको. दो किंग. जरी राजा असो. Amen. Okay, let me share with you some other thing. आणि इतर काही गोष्टी तुमच्या So get my message. Even today I spoke in Pimpri about this revelation of man's destiny revealed by God. आणि आज देखील पिंपरीमध्ये या प्रकटीकरणाविषयी बोललो जे मनुष्याचं ध्येय आहे किंवा नियती आहे देवाने प्रकट केली. How man's destiny was restricted by sin. की कसं मनुष्याची नियती पापामुळे निर्बंधित How झाली. by Christ coming he recovered that destiny for us. की कसं ख्रिस्त आल्याने ती नियती त्यांनी पुन्हा परत मिळवून दिली. Don't miss that message. हा संदेश चुकू नका. Because you have to develop that mentality now. कारण तुम्हाला ही मानसिकता बांधायची. You know, right from the beginning. सुरुवातीपासून When God called the Hebrews जस्ट प्रभूने इब्री लोकांना बोलावलं to be his chosen people, त्याचे निवडलेले लोक होण्यासाठी. he destined them to be people through whom all the families of the earth will be blessed. आणि त्याने असं ठरवलं की कुटुंबाच्या या पृथ्वीच्या सर्व कुटुंब त्यांच्याद्वारे आशीर्वादित होतील. Amen. See, पहा. you are chosen to be a blessing. तुमचं निवड झालीत आशीर्वाद God होण्यासाठी. cannot bless them प्रभू त्यांना आशीर्वादित करू शकत except through नाही you. फक्त तुमच्याद्वारे. Because the penalty of our sin Jesus bore and we believed in him, so the penalty of judgment and separation from God is removed. आणि आपण आपली जी शिक्षा प्रभू येशूने घेतली आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला आपल्या पापाची जी शिक्षा न्याय ती काढून घेण्यात आली. Amen. Amen. So God chose them मग प्रभूने त्यांची निवड केली that they will reveal, they'll be a testimony to the world. की ते जगाला एक साक्ष म्हणून असतील. You know, we are a testimony of Christ, of God's law, of his nature, of his character. आणि आपण देवाचे साक्ष त्याच्या स्वभावाचे त्याच्या चरित्राचे. Amen. Amen. The way you live, ज्या प्रकारे तुम्ही जगता you're a testimony. तुम्ही एक साक्ष आहात. This is the way God wants. आणि असं प्रभूला हवंय. The way your marriage is, ज्या प्रकारे तुमचा this विवाह is the way God wants. आणि त्या तसा प्रभूला हवंय. You are a guideline. तुम्ही एक मार्गदर्शिका आहे. Amen. Amen. You're the light.
तुम्ही प्रकाश that आहात. does not shine for self but shines for others. तो फक्त स्वतःसाठी चमकत नाही, तर इतरांसाठी चमकतो. Only in this life they can meet God. फक्त या जीवनात तुम्ही देवाला भेटू If there शकता. are problems in your marriage, जर तुमच्या विवाहात समस्या we आहे, are giving a wrong testimony. आम्ही तुम्ही एक चुकीची साक्ष If you देता. lie and cheat, जर तुम्ही खोटं बोलता, फसवता, what they are learning? मग ते काय शिकत आहे? Nothing. काहीच नाही. See, God wants us, through us, they may learn. आणि प्रभूला हवं की आपल्याद्वारे ते They शिकावे, may know. की ते So जाणावे. we are a testimony. मग आपण एक साक्ष आहोत. Amen. आमेन. Of Christ, ख्रिस्ताचे साक्ष, of His kingdom, त्याच्या राज्याचे of साक्ष, who God की is. प्रभू कोण आहे याचे साक्ष. The way we live, the way we talk, ज्या प्रकारे आपण जगतो, the way we वागतो, move, जसं आपण चालतो, the people learn from us. आणि लोक आपल्यापासून शिकतात. Because the devil has shortened them, or God's glory to come upon them, that they may know the truth of God. की सैताने त्यांना देवाचं गौरव त्यांच्यापासून अडून ठेवलंय, जेणेकरून त्यांना देवाचं सत्य They think their समजलं. living is right. त्यांना असं वाटतं की त्यांचं जगणं एक दूसरे व्यवस्थित को आहे. मारो, रेप करो, ये करो, वो करो, फिर भी उन लोग प्रभु प्रभु करेंगे. तो उन लोग सोचते हैं ये बराबर है करके, ये ऐसा ही जीवन है. They are living in darkness, they don't know. ते अंधारात जगत आहे, त्यांना माहित नाहीये. We need to show them. आपण त्यांना दाखवलं पाहिजे. Amen. See, that's why God chose the Israelites. म्हणून प्रभूने Children of इस्रायल Israel. लोकांची निवड केली. In Genesis 12:3, आणि उत्पत्ती 12 and He destined them to be the people through whom all the families of the earth shall be blessed. आणि त्याने ठरवलं की या लोकांच्या द्वारे पृथ्वीच्या सर्व कुटुंब आशीर्वादित होतील. You are a witness. तुम्ही एक साक्ष आहात. Amen. You are a blessing. तुम्ही एक आशीर्वाद आहात. Husband, you are a blessing. पती तुम्ही Wife, आशीर्वाद you are a आहात. blessing. पत्नी तुम्ही Parents, you are आशीर्वाद a आहात. blessing. Children, you are a blessing. लेकर तुम्ही आशीर्वाद आहात. Amen. Amen. You are a channel of blessing. तुम्ही आशीर्वादांचं माध्यम Through आहात. you, the blessing will flow. तुमच्या द्वारे ते आशीर्वाद वाहतील. Not through those who are of darkness. आणि त्यांच्याद्वारे नाही, जे अंधाराचे आहेत, They themselves need the light. त्यांना स्वतः प्रकाशाची गरज आहे. उन लोग को दूसरे को क्या light shine कर सकता है? First they need the light. प्रथम त्यांना प्रकाशाची Then गरज they आहे. can shine the light that is God's goodness on others. आणि मग त्यांच्याद्वारे जो देवाचा चांगुलपणा, जो प्रकाश आहे, इतरांवर पडू शकतो. Amen. आमेन. So let us change our mentality. चला आपली मानसिकता आपण बदलूया. Ephesians 1:3 says, इफिस्करास 1:3 सांगतं, Blessed be the God and Father of our Lord Jesus Christ, who already blessed us. आणि इफिस्करास 1:3 सांगतं Already blessed us की प्रभूने आधीच आपल्याला आशीर्वाद with केलाय, all spiritual blessings. सर्व स्वर्गातील आशीर्वादांनी. Look at the mentality we need to have. आणि मानसिकता कशी असावी हे पहा. We are not of those people who are in need of blessing, की आपण अशा लोकांमध्ये नाही की ज्यांना आशीर्वाद होण्याची गरज आहे, but that of a people blessed beyond measure to be a blessing. की आपण आशीर्वाद मर्यादेच्या पलीकडे आशीर्वादित आहोत आणि इतरांना आशीर्वाद होण्यासाठी. Amen. So Amen. look at this. Now we need to change our mentality. आता आपण आपली मानसिकता बदलावी Don't live that down life. आणि ते खालच्या दर्जाचं जीवन जगू नका. That's not humility, that is false humility. आणि ती खोटी नम्रता झाली. I know people don't like when we speak about prosperity and success and blessing and kingship and rulership and reigning. They don't like it. आणि मला माहिती आहे, जेव्हा मी समृद्धी, श्रीमंती या विषयाने, राजशाही आणि राज्य सत्ता करण्याविषयी बोलतो, लोकांना आवडत नाही. But that's the way God made you. पण अशाच प्रकारे प्रभूने तुम्हाला बनवलंय. Amen. Amen. That's the way He made you. आणि अशाच प्रकारे त्याने तुम्हाला बनवलंय, All of us. सर्वांना. Amen. Amen. So now since Jesus has brought back the glory, कारण आता येशूने तर गौरव पुन्हा as आणलाय. you're growing in that glory, जोपर्यंत तुम्ही त्या गौरवात from वाढत glory to glory, गौरवात because वाढत it नाही. began from glory. When Jesus came, glory began. आणि जसं येशू आला, गौरवाची सुरुवात Now झाली. as you grow in the word, जसं तुम्ही the शब्दात knowledge वाढत of जाता, God, you're growing from glory to glory. आणि जसं तुम्ही शब्दात वाढत जाता, तुम्ही गौरवात वाढत जाता. You'll have more authority. तुमच्याकडे अधिक अधिकार The असेल. nature can do nothing. आणि मग ही सृष्टी तुम्हाला काही करणार नाही. मस्किटो कुछ नहीं कर सकता है. Amen. बेड बग्स कुछ नहीं कर सकता है. ये सब कुछ नहीं कर सकता है. Amen. Amen. ये वातावरण कुछ नहीं कर सकता है. Now you have to develop the mentality. तुम्हाला ही मानसिकता आता तयार करावी लागेल. बाहेर जाऊ नको. ऊन है, प्रॉब्लम है, मच्छर है, ये है ते. वो सब mentality निकाल देने का हम लोग को. Amen. They are not our enemies. ते आपले शत्रू नाही. Sin made them enemies. पापाने त्यांना आपलं But शत्रू Jesus केलंय. has paid for it. पण येशूने त्याची किंमत भरली. Amen. Now Amen. you take authority. आता अधिकार घ्या. It's not going to happen. ते In घडणार Jesus' नाही. name. येशूच्या नावात. That's why every time I pray, ज्यास मी प्रार्थना करतो, Lord, it shall not rain today in Jesus' name. की प्रभू आज पाऊस पडणार नाही, प्रभू येशूच्या नावात. Amen. Amen. आज हमारा मीटिंग है प्रभु, क्योंकि अभी मालूम है हमको प्रभु यीशु आया तो रिवर्स हो गया. अभी ये लोग मेरे ऊपर नहीं बैठेगा, मैं उनका अधिकार पे चलेगा. Amen. Amen. See, everything is reversed. सर्व काही गोष्टी उलट झाल्या. Now you can talk. आता तुम्ही बोलू शकता. This body is God's temple. आणि हे शरीर देवाचं मंदिर आहे. God's spirit is in me. देवाचा आत्मा माझ्या आतमध्ये आहे. You cannot touch it. कोणी मला In स्पर्श Jesus' करू शकत name. नाही. येशूच्या नावात.
You have authority. तुमच्याकडे अधिकार आहे. All authority is given to you. सर्व अधिकार तुम्हाला देण्यात Now आला. you must start to reign and rule. आता मी राज्य सत्ता करण्यास सुरू केलं पाहिजे. अधिकार लोग कैसे चलता है मालूम ना? हाँ, काहीतरी कर, ऐसे नहीं ए कर रे. How they talk? कसे ते बोलतात? ये दुनिया के अधिकार लोग काय काय पाहिजे ठीक आहे. You know, politicians have that language, no? आणि पुढाऱ्यांची अशी भाषा असते पहा. ए करून घे रे, काय पाहिजे बघाय ना. काळजी करू नको, होऊन जाण. Amen. मी आहे ना. कोण आहे मी? You know, people love that style, no? लोकांना अशी स्टाईल आवडते. लोग जो कॉर्पोरेटर भी नहीं रहेगा तो व्हाइट ड्रेस पहनता है. Okay? They love that position. त्यांना ते पद खूप आवडतं. Position and one phone. पद आणि एक फोन. ऊपर रखेंगे ऐसा. That means politician. That style. आणि ते एक स्टाईल आहे. कोई बात करो मत करो, मैं बात करता हूँ, मैं फोन पे बात कर रहा हूँ. See, that's the style of a politician. आणि ते एका See, पॉलिटिशियन. people love that reigning and ruling and authority, isn't it? आणि लोकांना राज्य सत्ता आणि तो अधिकार खूप आवडतो. Is it wrong? आणि चुकीचं आहे काय? No. नाही. That's the way God made us. आणि अशा प्रकारे प्रभूने बनवलंय. But false nature, true मिल रहा है ना हमको. Amen. 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 Hallelujah. Hello. True is when your heart is transformed. आणि खरं म्हणजे जेव्हा तुमचं हृदयाचं रूपांतर होतं. Amen. Amen. False is just outside. आणि खोटं म्हणजे फक्त बाहेरून. That's hypocrisy. आणि तो ढोंगीपणा झाला. You are not a hypocrite. तुम्ही ढोंगी You are real. तुम्ही खरे आहात. You are a real king. तुम्ही खरे राजा आहात. Amen. 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 Okay. So let us develop this mentality. We'll close here. चला ही मानसिकता आपण तयार करूया. इकडेच बंद करू. Blessed be the God and Father for Lord. You has blessed us. See, He has blessed us. पहा त्यांनी आपल्याला आशीर्वादित केलंय. Not just so that we can enjoy, but we can be a blessing to others. आणि फक्त आनंद घेण्यासाठी नाही तर इतरांसाठी आशीर्वाद होण्यासाठी. See, that means blessed us when? There was a particular time God blessed us. आणि आशीर्वादित कधी? जेव्हा एक विशेष वेळ होती जेव्हा प्रभूने आपल्याला आशीर्वादित केलं. Now we receive by faith. आता आपण विश्वासाने स्वीकार करतो. You know, faith is just the response of the knowledge of what belongs to me. आणि विश्वास फक्त एक प्रतिसाद आहे त्या ज्ञानाला जे माझं आहे. Amen. Amen. Just giving a response. This is mine. I know it in Jesus' name. आणि त्याला प्रतिसाद देणं की हे जाणून की माझं आहे प्रभू येशूच्या So, नावात. Paul was describing what already belongs to us. आणि पौल याचं वर्णन करत होता की जे आपलं आहे. These are not the blessings to seek. प्रभु आशीर्वाद करो, वैसा नहीं बोलता इधर. प्रभु ये दो, प्रभु दया करो, प्रभु वैसा नहीं है. हेलो. Amen. वो ओल्ड टेस्टमेंट का मेंटालिटी है जब प्रभु आया नहीं था. अंडर द न्यू कवेनेंट प्रभु आके सब खत्म करके गया है. Amen. Amen. And its provision is by grace. आणि त्याचा पुरवठा कृपेने आहे. And we are blessed already. आणि आपण आधीच So we आशीर्वादित receive आहोत. these blessings by faith. मग आपण हे आशीर्वाद विश्वासाने मिळवतो. And faith comes when you have the knowledge of these blessings. आणि विश्वास केव्हा तर जेव्हा तुमच्याकडे या आशीर्वादांचं ज्ञान असतं. Amen. So it's not crying and begging today. मग आज रडणं आणि विनवणी करणं So नाही. Paul was describing what is already ours. आणि पौल याचं वर्णन करतात जे आधीच आपलं आहे. These are not the blessings to run after, seek, fight, row. No, that's not the आणि हे way. आशीर्वाद ते नाही ज्याच्या मागे आपण धावावं, मागावं, रडावं. But rather these blessings has to be discovered and enjoyed by us in Jesus' name. आणि पण या आशीर्वादाचा आपण शोध करून त्याचा आनंद घ्यावा. Amen. आमेन. See, we are not heading towards a victory. आणि आपण विजयाकडे जात नाहीये. We have come out from the victory because Jesus gave us the victory. आणि आपण विजयातनच आलोय कारण प्रभू येशूने आपल्याला विजय We are दिला. already in the best place. आणि आपण आधीच उत्तम जागेत आहोत. Amen. Amen. Hello? We are in the best place. आणि आपण उत्तम जागेत आहोत. If you don't know this, जर तुम्हाला हे माहित नाही you'll be seeking for the best place. मग तुम्ही उत्तम जागा शोधत बसाल. And that best place is Jesus. आणि ती उत्तम जागा येशू Which आहे He gave it to us. ज्याने ती आपल्याला दिली आहे. Amen. Amen. His place is my place. त्याची जागा माझी जागा आहे. उससे अच्छा बेस्ट मिलेगा क्या बोलो? Amen. नहीं, वो प्लेस सबके लिए जो प्रभु में है, that belongs to that person. आणि ती जागा त्या व्यक्तीची आहे. Amen. Amen. See, on our own we have no standing. आणि आपण स्वतःहून आपलं कुठलंच उभं राहणं The नाही. law will punish you आणि प्रभू नियमशास्त्र तुम्हाला शिक्षा देईल. because we break the law every time. कारण आपण नेहमी नियमशास्त्र तोडतो. No one can keep the law. कोणीही नियमशास्त्र ठेवू And शकत now नाही. God never intended that we keep the law. आता प्रभू अशी अपेक्षा बाळगत Fully, नाही की तुम्ही नियमशास्त्र It made पाळा. us aware of sin, आणि त्यांनी आपल्याला पापाची जाणीव that we करून are driven to Christ, की आपण ख्रिस्ताकडे who वळालो alone
kept the law. ज्यांनी फक्त एकट्यानेच नियमशास्त्र पाळलं. Amen. आमेन. And by grace, आणि कृपेच्या the द्वारे penalty of breaking the law is solved. आणि नियमशास्त्र मोडण्याची जी शिक्षा ही सोडवली इसके लिए आज हम पाप भी करते, दंडित क्यों नहीं होते हैं? क्योंकि प्रभु ने कृपा से वो पेनल्टी भर दिया है. Amen. 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 But if you don't know, पण जर the तुम्हाला devil will माहित take advantage मग सैतान and फायदा bring घेईल problem. आणि मग अडचणीत निर्माण करेल. If you don't know the word, जर तुम्हाला देवाचा शब्द you माहित live नाही, with condemnation. तुम्ही दंडाज्ञाखाली And जगत असाल. condemnation is the root of all evil, आणि दंडाज्ञा सर्व all वाईटाचं मूळ sickness आहे. and disease, सर्व all रोगाचं kinds मूळ, of problems. सर्व प्रकारच्या समस्येचं मूळ. Amen. आमेन. Let's all stand up again. चला आपण उभे राहूया. It's a wonderful family. सुंदरसं एक And कुटुंब आहे. God blessed them with a child, प्रभूने एक सुंदरशा लेकराने आशीर्वादित केलंय cute little child. आणि You're happy. खूपच गोड आहे. तुम्ही आनंदित आहात. Huh? You're happy. You know, children are the blessing from God. आणि लेकर देवापासून आशीर्वाद आहेत. So we will pray. When you decide to dedicate your child to God, जेव्हा तुम्ही निर्णय करता तुमच्या लेकरांना देवाकडे समर्पण you करण्याचा, know, you're trusting in God. You're showing your faith in God. तुम्ही देवावर भरोसा ठेवताय, तुम्ही देवावर विश्वास This ठेवताय. child has come from God. हे लेकरू देवापासून Amen. आलंय. Okay. And you need to pray for one another. Pray for the child daily. You know, God treats this dedication as very important. प्रभू या समर्पणाला खूप गंभीरता घेतो. Whatever pertains to his family, जे काही कुटुंबाविषयी आहे our birthdays, किंवा वाढदिवसाविषयी our anniversaries, किंवा जे अॅनिव्हर्सरीज आहेत and all of the matters that pertain to eternity, God is always there. आणि ज्या सर्व गोष्टी सार्वकालिकतेकडे आहेत प्रभू नेहमी तिकडे आहेत. And even his angels are always there. आणि त्याचे पवित्र दूत देखील नेहमी Very आहेत. soon I'll give you about dedication, what happens. आणि लवकरच मी तुम्हाला समर्पणाविषयी देईन काय होतं. Even that angels are strengthened. आणि त्या पवित्र दूतांना देखील बळ प्राप्त Even this होतं. child is an angel. आणि ह्या लेकराकडे many देखील angels. पवित्र दूत आहेत. And they are strengthened. आणि त्यांना बळ प्राप्त And they are very happy आणि ते खूप आनंदित that आहेत. the parents decided to dedicate the child unto God. जस्ट आई वडील निर्णय करतात लेकराला देवाकडे Because समर्पण now करण्याचा. they have got the opportunity now to better minister to her. आता त्यांच्याकडे एक संधी आहे उत्तम तिची सेवा करण्याची. Amen. Amen. वो एक फायदा है. Amen. Let's pray. Father, I thank you for this wonderful family. You have blessed them with a wonderful child. We know children are your blessing, and you have made their lives happy. You're a good God. You always bless us with joy and peace and happiness. I thank you. What is the name of the child? Blessia. Blessia. Why did you think of that name? नहीं, उसका कुछ meaning है क्या? What is that meaning? Blessed. Okay, good. Okay. Father, I thank you for this child. They have acknowledged that God has blessed them, so they bless the child with a blessed name, Blessia. Thank you. Father, I pray first for both of them. I bless them both as husband and wife and the parents of the child in Jesus' name. I bind all interference of the devil, all his plans and plots for the family in Jesus' name. Be destroyed. I put it to nothing, not in Jesus' name. Thank you for all the angels that are strengthened today as we are praying and dedicating the child unto God. They are also very happy that they have begun the child in a godly manner. They are going to dedicate knowing and acknowledging that God is the one who has blessed them. Thank you, Father. We know that will encourage the angels, Lord, to minister to the child in a better way. I thank you, Father. I bless this child in Jesus' name. Protect this child from every evil harm and danger, from everything which is not of thee, in Jesus' name. I pray, even as they pray and worship God, this child will be enveloped, Lord, by their love and your care, your presence, even the angel's presence, in Jesus' name. I pray, Father, they may acknowledge, they may know what is your talent and your guidance, Lord, for this child, and leading for this child in Jesus' name, that they lead the child in a godly man in Jesus' name. Thank you, Father, Lord. They'll give priority by bringing the child in the presence of God always in Jesus' name. It's a very great responsibility to take care of the child as the child grows in Jesus' name. But I pray, Father, protect this child from all the worldly ways, the worldly things, all other things, Lord, and let it grow in godliness in Jesus' name. And I pray, Lord, Father, whatever talent is there in the child, they may be able to see it, Lord, and they may put effort to make it to grow in Jesus' name. Thank you, Father. Father, as the child grows, I pray that the child may be used mightily for your glory in Jesus' name. May this child a blessing for them, Lord.
Give the child good wisdom and knowledge and understanding. It may grow, Lord, wise, with wisdom, with knowledge. In Jesus' name. Healthy in Jesus' name. No sickness, no plague shall come near the dwelling. In Jesus' name I declare it. Thank you, Father. I bless this child. In Jesus' name. Amen. Amen. Okay, congratulations. I request Brother Sharad, please. Yeah. Make it. Next family is Mr. and Mrs. More, Praveen More. Praveen More. Okay, good. They are 2 children. Huh? What is the child's name? Huh? Aryan. And this one? Prem Jeet. Okay. Aryan and Prem Jeet. Okay. You're bringing them to church? तुम लेके आते चर्च को हमेशा. Good. इनको भी प्रभु में ये सिखाओ, उसको म्यूजिक सिखाओ, कुछ सिखाओ प्रभु में. बचपन से. एक बार बड़ा होने के बाद नहीं सीखते. Let's pray. Okay, we'll pray. Father, we thank you for this wonderful family. Thank you, Father. They have decided to dedicate the child unto God. A great blessing. Thank you, Lord. Thank you. Thank you, Father. Father, I pray for both of them first. I bless them both in Jesus' name. I remove all interference of the devil, all his plans and plots he has thought for this family. I bring it to naught in Jesus' name. I command all the army of angels to pluck up all the demons and their plans and throw them off in Jesus' name. I pray they may grow up, progress and prosper in their life in Jesus' name. They may grow in love, the love of God in Jesus' name, and they will prosper in life in Jesus' name. Be a blessing in Jesus' name. I bless this child in Jesus' name. Grow in the love of the Lord in Jesus' name. Protect this child and bless this child. Give this child, Lord. I bless this child in Jesus' name. I dedicate this child also unto God in Jesus' name. Both of them belong to God. I declare it in Jesus' name. And this declaration is before our Father, before all the angels, and before all the saints in heaven, that they belong to God in Jesus' name. And the devil will not interfere. Father, whatever is their talent, their lives, they will recognize, Lord. I pray the child will grow and be a great blessing, Lord, in Jesus' name. Thank you, Father. I bless this family in Jesus' name. I bless him and I bless her in Jesus' name. Amen. Amen. Okay. Hallelujah. Okay. Good. And we have the third family. Yeah. Mr. and Mrs. Dalvi. Come. Oh, 3 children. Good. And twins. Okay, you're twins. I'm also a twin. One of the brothers of a twin. Oh, you're twins. Let me see how you look. Same height. Height same है? नहीं. ये ट्विंस में यही प्रॉब्लम रहता है. एक शॉर्ट रहता है, एक थोड़ा टॉल रहता है. मेरा भाई थोड़ा टॉल है मेरे से. But I am the eldest. Who is the eldest here? From both of them? दोनों में से? नहीं, eldest means जो first पहला है. उसके बाद ये. And इसका हाइट थोड़ा कम है. देखो ऐसा ही होता है. See, same case. Okay, I am happy to meet twins. Let's pray. Father, I thank you for this wonderful family, the joyful family, Lord. Father, I bless them in their marriage relationship in Jesus' name. I declare peace and joy and prosperity and success in their life in Jesus' name. Any plans and plots of the devil, I destroy it in Jesus' name. Thank you, Father. Father, bless this family. I dedicate both of them, the twins and this child, unto God in Jesus' name. I bless her. Be blessed in Jesus' name. Be blessed in Jesus' name. Be blessed in Jesus' name. Thank you, Father. Father, I pray, use them, Lord, right from the childhood. The days are coming, Lord. We know that you're going to use even the children, Lord. I pray, Father, that you may use them for your glory in Jesus' name. Bless them. Let them prosper, be successful, be blessed, live a blessed life in Jesus' name. Even I pray for the husband and wife. Bless them too in Jesus' name, Lord. Protect them, guard them, guide them, Lord. I declare harmony, peace in their home in Jesus' name. Blessing, no sickness, no plague shall come near the dwelling in Jesus' name. Amen.
Let them be protected, Lord. Thank you, Father. In Jesus' name I pray, I believe. Okay. Hallelujah. Yes. Okay. Yes. And what is the twins' name? Rachi and Purva. Rachi and Purva. Okay, good. Good. Hallelujah. Good. I Very request good. Mr. and Mrs. Dalvi to please wait. And Yeah, give them a big hand. मोठ्या Good. टाळ्या प्रियानो कुटुंबासाठी. Yeah. आणि प्रियानो याच बरोबर या कुटुंबांना एक प्रोत्साहन देण्यासाठी प्रियानो आपण एक छोटस समर्पणाविषयी एक छोटा संदेश आपण या कुटुंबांना देणार आहोत, जेणेकरून ही एक त्यांना एक आठवण राहील की यांनी आपल्या लेकरांचं समर्पण या मंडळीत पास्टरच्या द्वारे प्रभूकडे केलं होतं. आय रिक्वेस्ट पास्टर टू प्लीज हँड ओव्हर दिस स्मॉल मेसेज अँड टू ईच फॅमिली. आय रिक्वेस्ट मिस्टर अँड मिसेस शरद टू प्लीज कम. मोठ्याने टाळ्या प्रियानो. एक सुंदरसं हे संदेश आहे या कुटुंबासाठी. मिस्टर अँड मिसेस मोरे, Come. Hallelujah. I request Brother Sharad, please come. Come. Hallelujah. Okay. Please, Yeah, please. take one snap. Come. मंडळीकडे तोंड करा तुम्ही. My All wife the is not families, please there. come. No problem. Come. And I request a quick photograph with Pastor and his families.